नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आली आणि ती घोषणा म्हणजे कर्जमाफी योजना। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जवळपास राज्यातील 32 ते 33 जिल्ह्यातला अपडेट आपण जिल्हानिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 ची योजना आणि या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 864 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 ची योजना होती आणि या योजनेपासून जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास ते शेतकरी 6.5 लाख शेतकरी आहेत आणि या 6.5 लाख शेतकऱ्यांना 864 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत दिली जाणार आहे। आणि याबरोबरच मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास ही कर्जमाफी दिली जाणार आहे। आणि याच्या व्यतिरिक्त ज्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आता पुन्हा एकदा नवीन योजना नव्याने सुरू करण्यात येणार आहे आणि या सुद्धा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे हे सर्वप्रथम आपण जिल्हानिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये मित्रांनो, अकोला, याचबरोबर अमरावती, अहमदनगर, मित्रांनो अकोला, अमरावती व अहमदनगर या 3 जिल्ह्यांचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 ला योजना ही चालू करण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही त्या शेतकऱ्यांना अकोला, अमरावती व अहमदनगर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। 2017 ची योजना, या योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। याबरोबरच मित्रांनो, धाराशिव असेल, संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, याचबरोबर जळगाव असेल, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर 1,28,000 शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। जवळपास यवतमाळ जिल्ह्यातील 2017 च्या योजनेअंतर्गत 1,28,000 शेतकरी पात्र होते, परंतु त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 1,28,000 शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार आहे। जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी ही या सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, भंडारा असेल, बुलढाणा असेल, बीड असेल, पुणे असेल, रत्नागिरी, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, हिंगोली, सोलापूर, सिंधुदुर्ग व सातारा या 33 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही अशा जवळपास या 33 जिल्ह्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना 864 कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 अंतर्गत दिली जाणार आहे। आणि मित्रांनो, ही जी कर्जमाफी जी आहे जवळपास 2017 पर्यंतची दिली जाणार आहे आणि जवळपास 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याबरोबरच आपण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट म्हणजे ही योजना 2019 ला चालू करण्यात आलेली आहे आणि 2015 ते 2017 ते 18 पर्यंतची ही कर्जमाफी देण्यात आलेली आहे। परंतु महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बहुतांश शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र ठेवण्यात आलं, त्यांना वंचित ठेवण्यात आलं। परंतु महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी अपात्र ठरले होते किंवा ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नावं आलेली होती, आधार प्रमाणीकरण झालेलं होतं, ई-केवायसी झालेली होती, परंतु बँकेमध्ये गेलेले असताना बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असं सांगलं जातं की तुमचं संपूर्ण बरोबर आहे, पावती सुद्धा बरोबर आहे, परंतु जी काही पावतीवरची जी काही रक्कम आहे ती तुमच्या कर्ज खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली नाही। त्यामुळे मित्रांनो, तुमची कर्जमाफी झालेली नाही। तर मग असे जर काही शेतकरी असतील तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांना जवळपास ही कर्जमाफी दिली जाणार आहे। परंतु मित्रांनो, ज्या शेतकरी अपात्र ठरले, ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नावच नव्हतं, ज्या शेतकऱ्यांचा कुठेच काही संबंध नव्हता, कर्जमाफी त्यांची झालीच नाही, अशा शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने चालू करून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येईल का, यावर राज्य सरकार विचार करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट पाहण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा असणार आहे। तर मित्रांनो, कशी कर्जमाफी होणार आहे
मित्रांनो जवळपास ज्या शेतकऱ्यांचं अद्यापपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा वंचित ठेवण्यात आलं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन योजनेअंतर्गत कर्जमाफी होणार आहे। परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं डबल असं कर्ज माफ होणार नाही। परंतु मित्रांनो कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार तेच सांगतोय। डबल कर्ज माफ होणार नाही। ज्या शेतकऱ्यांचा माफ झालेला आहे त्यांचं माफ होणार नाही। जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं कर्ज माफ होणार नाही। त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, याचबरोबर नॅशनल बँका किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात त्या बँकांचे कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। आणि मित्रांनो 2014 ते 2019 पर्यंतचं कर्ज माफ होणार आहे व हे स्पष्ट झालेले की जे काही 2019 नंतरचं कर्ज आहे ते कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून या योजनेच्या माध्यमातून माफ केलं जाणार असल्याची शक्यता आहे सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून। यावरती कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, फक्त घोषणा करण्यात आलेली आहे। आणि जवळपास मित्रांनो ही जर कर्जमाफी जर झाली तर 6,500 कोटींची कर्जमाफी होणार आहे। याच्यासाठी सरकारने निधी सुद्धा उपलब्धता केलेली आहे। परंतु कोण्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही। परंतु असं सांगण्यात आले की जो शेतकरी कर्जात बुडाला, जे शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही, पुन्हा कर्ज भरू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार। मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंय त्यांचं पुन्हा कर्ज माफ होणार नाही। याचबरोबर त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा सुद्धा लाभ भेटणार नाही। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज नियमित आहे त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ भेटेल। परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना माफ झालेलं नसेल तर त्यांचं माफ होणार आहे। मित्रांनो शेतीवरचा कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार। 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी 864 कोटी रुपयांची कर्जमाफी 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केली जाणार आहे। जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी त्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। आणि मित्रांनो 2019 नंतरची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ही योजना नव्याने सुरू करून या योजनेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो 2019, 2020, 2021, 2022 व या वर्षी 2023 या 3-4 वर्षाचा विचार केला तर कुठे कोण्या वर्षामध्ये अतिवृष्टी, कोण्या वर्षामध्ये गारपीट, कोण्या वर्षामध्ये अवकाळी पाऊस व कोण्या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षामध्ये दुष्काळ पडलेला आहे। राज्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। विविध जिल्ह्यांच्या अंतिम आणेवाऱ्या 50 पैशापेक्षा आत येत आहेत। त्यामुळे सरकारला किंवा येणाऱ्या दिवसामध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हे कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते आणि याच्यासाठी कारण सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। ते कारण सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतात। त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते आणि ही जर कर्जमाफी झाली तर राज्यातल्या सर्वच म्हणजे 34 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो अगोदरची कर्जमाफी योजना यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या अगोदरच्या कर्जमाफी यादीमध्ये नाव होतं त्यांच्या संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाली, फक्त रक्कम राहिलेली आहे, त्यांची कर्जमाफी होणार। त्यांच्यासाठी 864 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे। त्यांची सर्व कामे झालेली आहेत, फक्त कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा व्हायची राहिलेली आहे। आणि यासाठी जवळपास 34 जिल्ह्यात 864 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आली आणि या मागील 2 दिवसांमध्ये संपलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये याची अंमलबजावणी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। आणि ही कर्जमाफी 1 जानेवारी 2023 पासून होणार असल्याची माहिती आता सध्या देण्यात येत आहे। मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून शेतकऱ्यांना 6,500 कोटींची कर्जमाफी देण्यात येणार असल्याची सुद्धा देण्यात असल्याच्या सुद्धा बातम्या सध्या प्रसारित होत आहेत। परंतु ही योजना अंमलबजावणी करणे महत्त्वाचं आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून GR निर्गमित करून संपूर्ण जे काही GRच्या माध्यमातून होत असतं त्यामुळे ते महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो सध्या जे काही हिवाळी अधिवेशन संपलं, हे हिवाळी अधिवेशन वादळी होतं आणि सध्या जे काही राज्यावर दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळ पडलेल्या शेतकऱ्यांकरिता केंद्र सरकारकडे 2,600 कोटींचे प्रस्ताव राज्याच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले आहेत। ते जर प्रस्ताव मंजूर झाले तर या आपल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मदत मिळू शकते। तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास ते संपतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।